अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। चला तर मग आज आपण पाहणार आहोत कालभैरव जयंतीनिमित्त माहिती। मित्रांनो, 12 नोव्हेंबर कालभैरव जयंती या दिवशी फक्त 11 वेळेस हे वाचा, कधीही तुमच्या घरावर कोणतेच संकट येणार नाही आणि स्वतः कालभैरव तुमच्या परिवाराचे रक्षण करतील। मित्रांनो, भगवान कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हणून सुद्धा ओळखले जाते। आपण जर त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांची पूजा केली तर असे मानले जाते की भगवान कालभैरव प्रसन्न होतात। आपण जर कालभैरव यांच्या जयंती दिवशी त्यांची पूजा केली तर असं मानलं जातं की आपल्या आयुष्यात जे काही संकट आहेत, जे काही दुःख आहेत, जे काही अडचणी आहेत, त्या सर्व अडचणी दूर होतात। याशिवाय कुंडलीतील राहू केतूंचा जर दोष असेल किंवा शनी दोष जर असेल तर ते सुद्धा दूर होतात। मित्रांनो, कालभैरव जयंती 12 नोव्हेंबरच्या दिवशी अर्थातच आज आहे, तर 12 नोव्हेंबरला सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून तुम्ही 11 वेळेस या गोष्टीचे वाचन करायचे आहे आणि किंवा जवळ तुमच्या गावात शहरात कालभैरवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही याचे वाचन केले तरी चालेल किंवा आपल्या देवघरासमोर बसायचं, फक्त स्मरण करायचं। कालभैरवाचं मूर्ती असणं किंवा फोटो असणं गरजेचं नाही, फक्त मनातल्या मनात स्मरण करायचं आहे। कालभैरव जयंतीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर देवघराची स्वच्छता करावी, त्यानंतर कालभैरव देवाचा अभिषेक म्हणजे स्मरण करून अभिषेक करावे। जर आपल्याकडे मूर्ती किंवा फोटो नसेल तर आपल्या घरात जे शिवलिंग असतं त्याचंच आपण पूजा केली तरी चालते, कारण कालभैरव हा महादेवाचाच अवतार आहे। आपलं शिवलिंग समोरच ठेवून प्रत्येक गोष्टीचे पूजन करायचे आहे। कालभैरवाचं सगळं झाल्यानंतर एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यात आपण जिलेबी दाखवू शकतो किंवा नारळ पण अर्पण करू शकतो। त्यानंतर स्वामी समर्थाच्या नित्यसेवा या पोथीमध्ये कालभैरव अष्टक दिलेला आहे। हा कालभैरव अष्टक तुम्हाला 11 वेळा वाचायचा आहे। हा अगदी सोपा मंत्र आहे, तर तुम्हाला ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप 108 वेळा संपूर्ण एक माळ करायचा आहे। अशा रीतीने तुम्ही कालभैरव जयंतीनिमित्त हे पठण करायचं आहे। यामुळे आपल्या परिवाराला सौख्य समृद्धी लाभेल आणि सर्व परिवार आनंदाने वावरेल। आपल्या परिवारावर कोणते संकट यायला नको, आपल्या घराचे, आपल्या परिवाराचे रक्षण व्हायला पाहिजे, म्हणून हा कालभैरव अष्टक मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणा। ओम देवराज सेवे मान्य पावनाग्री पंचयम व्याल यज्ञ सूत्र बिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी विंदती दिगंबरम काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटि भास्करं भवादितारकं परं नीलकण्ठमीपितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुभुज चक्षरं शूलक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्क पाशदण्डपाणिमातिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामरं भीमविक्रमं प्रभुविचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलस्थितसमस्तलोकविग्रहं विनिकन्नकन्नः विनोजविङ्कनानति काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुमर्शदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभितामण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादुयज्ञकं नित्यमन्दिरमिष्टदेवतं निरञ्जनं वृत्तितर्पणाशनं करालदष्टमोक्षणं
काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। अट्टहास भिन्न पद्म जाण्डकोश चिन्तति दृष्टिपातनं पपालजालमुग्न शासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकं धरं। काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविन्दं पुराणदन्न जगत्पति। नाशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। कालभैरव अष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ये प्रणान कालभैरव वाघनसन्दिति ध्रुवम् इति श्रीमीतशङ्कराचार्य विचति कालभैरव अष्टक संपूर्णं। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।